हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी श्लोका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मी आता जात आहे दीदीकडे. तर दीदीकडे जाणार आणि तिकडनं मग मी जाणार आहे गावी. दीदीकडे का जाते कारण मावशीची साडी घेऊन यायची आहे म्हणून. मग आता मी बसले ट्रेनमध्ये. तिकडून मी आता जाते म्हणजे डोंबिवली टू ठाण्यावरून मग मी पनवेलला जाणार आणि पनवेलवरून साडी घेऊन मग रिटर्न येणार. मग रिटर्न जाणार मी भांडूपला. तिकडून मग रिटर्न रात्री मग गावी. तर मी आता आलेली आहे ह्याला पनवेलला आणि ही आलेली आहे दीदी मला इथे घ्यायला. आत्ता येईल आणि तिच्या स्कूटीवरून मग आम्ही गेलो तिच्या घरी जाऊन मस्तपैकी तिने चिकन बनवलं. ते चिकन खाल्लं आणि नंतरला मग थोडा वेळ आराम केला आणि मग आम्ही गेलो म्हणजे टेरेस वगैरे बघायला गेलो. नंतर मग परत रिटर्न स्टेशनला तिनं मला सोडलं. मी आत्ता निघालेले आहे परत रिटर्न भांडूपला जायला आणि ट्रेनमध्ये आत्ता मी जाते भांडूपला जाऊन मग तिकडचं तुम्हाला दाखवते की काय सीन आहे. मग तिकडनं गावी निघायचं आहे. खूप घाई गडबड चालली आहे. तर मी आत्ता आलेली आहे भांडूपला. तिकडनं मग आम्ही लगेच पॅकिंग केलेलं लगेच गेलेलं ट्रेनमध्ये. आणि ही होती माझ्या आत्याची फॅमिली. आता जी दोघं होती ती आत्याच्या लहान मुलग्याची म्हणजे सून आणि पोरगी होती ही पृथा. आणि तो पोरगा बारका होता तो वरच. आणि जे पाटील दिदी आहे ती निकिताताई आणि हे माझे पप्पाची सगळ्यांना माहितीच आहे. आणि असे सगळे आम्ही झोपलेलो आणि आम्ही वाट बघत होतो की बाबा कशी रात्र गावलं सकाळ उजेड होते आणि आम्ही गावी पोहोचतो. कारण आम्हाला जायचं होतं जनरलनी. पण आत्याने त्यांच्या तिकीटांमधूनच आम्हाला पण घेऊन गेली आणि आमचे तिकीट नव्हते आणि म्हणून पप्पानी आत्या खाली होती, आम्ही बाकीचे वर होतो. तर हे म्हणजे कधी गावी जावंसं वाटतं, कधी मध्ये आम्हाला वॉशरूम वगैरे मध्ये जायला लावत होते आणि पृथा मला जरा झोपायला देत नव्हती. दीदी उठ करून मला उठवून लावलं आणि तिने झोपायला जरा दिलं नाही रात्रभर. आणि हे कुठलं तरी स्टेशन आलेलं तर म्हटलं इकडे असा व्हिडिओ करून घेऊया. कारण मध्ये आम्ही थांबत गेलो आणि इकडे ट्रेन जरा जास्त वेळ थांबली तर म्हटलं करू. आणि आत्ते सकाळ झाली आणि आम्ही सगळं सामान वगैरे एकत्र जागेवर केलं. उतरायचं होतं. आता आम्ही उतरलो राजापूर स्टेशनला. एक गाडी बघितली आणि ह्या गाडीचे त्यांनी किती सांगितले असावेत, 700 रुपये बारकी रिक्षा आणि एवढी मोठी 1200. तर एवढ्याशा अंतरावर सोडायला म्हटलं बापरे, हेच बिझनेस चालू केलं पाहिजे. आणि तिथे आम्ही नदीवर गेलो. नंतर म्हणजे आम्ही डेली तिकडे रात्रीचं हे खेळायचो क्रिकेट. खूप मजा केली, खूप म्हणजे खूप.
येणार एक्झॅक्ट कुठे येणार ते कसं माहिती त्यांना. म्हणून मी बोललो होतो काय म्हणजे मामा हे ना आता नाही. अरे चला लगोरी खेळूया. अरे आम्हाला लगोरी येते. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.